चला सामना सुरू करा. गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन येतं यावेळेला. आपण पाहू शकता अक्षयला आपण पाहू शकता. अक्षय तायडे. अनिल आणि दर्शन. दर्शन पाटील उर्फ लारा. स्ट्राइक केला अनिल. ऑन साइडला शॉट 5 लेग. एक क्षेत्ररक्षण स्क्वेअर लेग. एक क्षेत्ररक्षण 30 सर्कल मध्ये मिड विकेटला बाडीश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. एक मिड ऑनला आपण क्षेत्ररक्षण पाहू शकता. अक्षय गोलंदाजी मार्कवर स्ट्राइकला. अनिल पहिला चेंडू स्विच करण्याचा प्रयत्न केला. एक क्षेत्ररक्षक बीट होतो यावेळेला पण फाईनलचा क्षेत्ररक्षण वेगाने आलाय. खूप चांगला स्टॉप बघायला मिळालाय. जिथे चौकार होता ते एक जा मिळते. एकने खातं उघडत आहे सिद्धिविनायक संघाचं. अक्षय गोलंदाजी मार्कवर स्ट्राइकला. दर्शन पाटील आपण पाहू शकता उर्फ लारा. आता संपली ना तर हा ना. आता माझ्या मोबाईल मध्ये एकदम रिचार्ज कमी आहे का. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकातील 2. वाल्मिकची मॅच असल्यानंतर वाल्मिक उपक्ष टायगर. चला कॅप्टन देखील आलेले आहेत. टॉस देखील आपण करणार. संदीप क्षेत्ररक्षक थोडासा बदल करतो. मिड ऑफला येत आहेत. अक्षय गोलंदाजी मार्कवर ना. हवेमुळे कदाचित चेंडू पडला असावा हा. अक्षय गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द गंड मारा करतोय. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता. पूल करतात यावेळेला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण चुकी होते. जिथे डॉट चेंडू तिथे मात्र सिंगल मिळते. दर्शक प्रकार 3. राज यांच्याकडून बघा 3 षटकासाठी 10,000 रुपये. कुणाला. अनिल साठी. क्या बात आहे. अनिल चव्हाण साठी. पैसे तुमच्याकडे ठेवा दादा. पैसे नको. पैसे गेले तर माझी वाट लागेल. अक्षय ओ वाईड अर्काचा वापर केला. ड्राईव्ह करायला भाग पडलं तर चांगली गोलंदाजी बघायला मिळते यावेळेला. 3 धावा धावफलकातील लागल्यात. डाऊन दी ग्राउंड. फटका चांगला यावेळेला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूला फीड करतोय. एकच धाव मिळते. जसं काय धावफलकातील 4 धावा आपण पाहू शकता. 4 धावा धावफलकातील लागल्यात. अक्षय गोलंदाजी मार्कवर स्ट्राइकला. अनिल ऑन साइडला पूल केलाय. डाऊन ग्राउंड. चेंडू चाललाय स्क्वेअर लागला. एकच धाव. धावसंख्या धावफलकातील 5. चांगली फेक येते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 5 धावा धावफलकातील लागल्या आहेत. अजूनही आपण आता 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाच धावा धावफलकातील लागल्यात. चला 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 फास्ट घ्या जरा. सर टॉस साठी यायचं. वाल्मिकचे कॅप्टन आले. टायगरचे कॅप्टन टायगरचे कॅप्टन टॉस साठी या. संदीप आलेत गोलंदाजी मार्कवर. संदीप खाडे येतोय. संदीप खाडे येतोय. संदीप तो अनिल. फुल टॉस. झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक आले. गुड कॅच. खूप चांगला झेल पकडला स्क्वेअर लेगला. बॅटर बाद होतो या वेळेला. बिग विकेट.
संदीपला यश मिळालंय. अनिलला मैदान सोडावं लागतंय. चला टायगर 11 आणि वाल्मिक मध्ये आपण टॉस करूया. टायगर सेना टॉस जिंकून क्षेत्र आपण तर डिसिजन पेंडिंग ठेवलाय. हो चांगला चेंडू होता. अज्जीव आले आहेत. अजित सिंग आले आहेत. डॉट चेंडूची समाप्ती होते. धावा दिले दाफल कधी फक्त आणि फक्त आपण दोन धावा मिळतात का पाहायचंय. डायरेक्ट हिट झालाय. बिग विकेट. मॅचची गोल्डन विकेट मिळाली. विशाल बाद होतोय. काय गोटी नेमे. लाजवाब गोटी नेम. नाईट मॅच आपण आता 2 एप्रिल पासून बालाजी मित्र मंडळ अजित पिंपला देवी चषक आपल्याला इन ॲक्शन मध्ये बघायला मिळेल. संदीप गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला आपण पाहू शकता रोहित पंडित. 2 विकेट मिळाल्या. हा चेंडू उंच गेलाय. चेंडू चालला या बेल आपण स्क्वेअर लाईक मिडविकेटच्या मधून सीमारेषा पार. षटकार. पंडितने आल्या बॅटचा फेस खोललाय. 11 धावा. 12 धावा आहेत करा. 12 धावा दाफलकाती लागल्या आहेत. प्रचंड मेहनत बघा. नाईट स्पर्धा म्हटली तर हॅलोजन वायर खेचणं फार संघर्ष काम असतं. आणि जे कामगार आहेत त्यांना खरंच आपण धन्यवाद देऊ. आपली आपण काल पण भजे दिले ना आपल्याला. बॉल कोणी. प्रशांत येतोय. स्ट्रायकरला दर्शन आणि पंडिती जोडी. प्रशांत पंडित नो स्ट्रायकला. दर्शनला स्ट्रायकला आपण पाहू शकता. ओ फटका चांगला. ओव्हर पिच मिळाला. पाठवून दिला. वाईडिश लॉंग ऑन सीमारच्या पार. षटकार. 18 धावा. नाही तर धावा यायला लागल्यात सिद्धिविनायक संघासाठी. का दर्शन देखील एक चांगला बॅटर या संघाचा. प्रशांत गोलंदाजी मार्कवर.
पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न केला, आडव्या बॅटने पाठवून दिलंय, मिड विकेट सीमारच्या पार. षटकार, सलग 2 षटकार आलेत बघा. चांगली बॅट करतो दर्शन उर्फ लारा, जबरदस्त बॅटिंग. आम्ही आलो लग्नात बघितलं. तुमचं दुकान आमच्या इथेच आहे अब्दुल भाई. हो चांगला चेंडू होता, संत गतीने टाकला होता यावेळेला. 1 धाव मिळते धाव सकत फलकाती 45 आपण आता 25. पंचवीस धावा. हे किती पाहिजेत? नाही आता कोण किती पाहिजेत, किती बॉल तुम्हाला आज दिला? हो ऑन साइडला पूलचा लाजवाब फटका, चेंडू चाललाय स्क्वेअर लाईक सीमारच्या बाहेर. षटकार. या षटकात धावा येत आहेत, वेगाने धावा येत आहेत. प्रशांतच्या या षटकात धावा आल्या, तब्बल 3 षटकार आले आहेत, म्हणजे 19 धावा आल्या 4 चेंडू मध्ये. पंडित देखील चांगली बॅटिंग करतोय, दर्शन देखील खूप चांगली बॅटिंग करतोय. संघ अडचणीत असताना धावा केल्या त्या. उंच गेलाय, झेलची शक्यता आहे. 2 धावा इथून कंप्लीट केल्या जाऊ शकतात आपण. 33 अंतिम चेंडू आपण तर 3ऱ्या षटकातील. वाल्मिकी उपक्ष टायगर संघाने टॉस जिंकलाय, डिसिजन पेंडिंग आहे. प्रशांत पुन्हा एकदा फुलच्या माध्यमातून फटका पाठवलाय, संदीप होते तिथे, चूक होणार नाही स्क्वेअर लेगला. बॅटर बाद. अखेरकार प्रशांतला यश मिळालंय, पंडितला मैदान सोडावं लागतंय. राजू काठे नाराज झाला सर, कोणला फुगवला मग पहिल्या 3ऱ्या ओव्हरला? संदीप काय काय माझ्याकडे कसला नीट नाही आता माझ्याकडे काय बोलता? साबण नाही मग नाही. हो गोट्याने पाडला तर गोट्या आणखी 4. तेहतीस धावा. हो उंच गेला चेंडू, यावेळेला क्षेत्ररक्षक येतात संदीप. धावसंख्या दाखल का आपण पाहू शकता यावेळेला.
37 धावा. दर्शनने पाठवलाय मिड विकेट सीमारच्या पार षटकार. 43 धावा दाखल करते. सिद्धेश सुदेश चेंजअप पेस होता सुदेशचा. 43 धावा दाखल खाती लागल्यात. एक चेंडू बाकी आहे शेवटच्या षटकातील. 43 झाल्यात. फुलटॉस मिड विकेटला टायमिंग चांगला झालाय का? हो चांगलं झालंय. धावसंख्या दाखल खाती 49 आणि 50 धावांचं लक्ष असणारे साई कृपा संघासमोर. धन्यवाद बालू पाटील. 49 धाबा केलेल्या आहेत. सिद्धिविनायकने 50 धाबांचा पाठलाग करायचे साई कृपा संघाला. चला साई कृपा संघ आपली सलामी जोडी लगेच पाठवा. पुढच्या मॅच मध्ये टायगर 11ने टॉस जिंकलाय. वाल्मिकी 11च्या विरुद्ध काय निर्णय घेतलाय? टायगर 11 फिल्डिंग. ओके टायगर 11ने फिल्डिंग घेतली बघा. राजा एन कंपनी गुरु येत आहेत. बॅट्समन पाठवा लवकर. बॉल आहेत आशुतोष? बॉल आहेत ना? 2 आहेत का? एक आहे? 2 आहेत. एकच आहे. ओके बघायचं आता. चांगलं बॅटल असेल. अक्षय ताडे वर्सेस अज्जू सिंग. लक्ष्य 50 धावांचे. संदीप खाडे आणि अक्षय ताडेला चांगली बॅटिंग करावी लागेल कारण अज्जू सिंगचंही षटक महत्वाचं आहे मॅच मध्ये. पुढच्या मॅच मध्ये बाळू टायगर 11ने टॉस जिंकलाय. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. वाल्मिकी 11ला बॅटिंग करायची. त्यानंतर NDCC विरुद्ध सिद्धिविनायक युनायटेड रियुनायटेड.
अज्जू गोलंदाजी मार्कवर सामन्याला सुरुवात. साई कृपा विरुद्ध सिद्धिविनायकने 49 केल्यात, 50चा पाठलाग. पहिलाच बॉल. काय घडलंय मैदानात? अनिल चव्हाण बीट झाले, थर्ड मॅन बीट झालेत आणि पंचांचा इशारा येतोय लेग बाईटचा चौकार. पहिल्याच बॉलवरती लेग बाईटचा चौकार आलाय. अनिल चव्हाण कडनं झालेली चूक. एक रन्स आता महत्वाची आहे. आकाश वर्मा यांनी 2 कॅच पकडले तर 1000 रुपये आहेत. विजय यादव यांच्याकडनं म्हणजे 2 कॅच म्हणजे एक कॅच 500ची. पहिला लेग बाईचा चौकार होता आणि आता अक्षय तायडेच्या बॅट मधून आलेला पहिला चौकार. हाई चेंडू उंच गेलाय. अक्षय तायडे ऑन फायर. सीमारेषेच्या बाहेर चौकारानंतर आलेला षटकार. पहिला लेग बाईचा चौकार होता, मात्र त्यानंतर बॅटने चौकार आणि त्यानंतर आता षटकार. धावा झाल्या 14. बॉल लागलाय बघायचं अजू जरा. बॉली पाणी 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 लवकर घेऊन जा. पाणी पाणी घेऊन गेले बघा. नाही बघू बॅटला लागून ज्यावेळी बॉल लागतो ना तो भरपूर जोरात लागतो. त्यामुळे बघा सर्वच खेळाडू आले. थोडीशी हवाई येऊ द्या. चला जास्त दुखापत असेल तर अक्षयला बाहेर उद्या, कारण की क्रिकेट हा मित्रांनो खेळ होत राहील, मात्र कोणत्याही खेळाडूला दुखापत होऊ नये हा प्रयत्न नेहमीच आयोजकांचा असतो. दुखापत जास्त नसावी, कारण की बॅटला लागून ज्यावेळी बॉल लागतो आम्हाला माहिती किती जोरात बॉल लागतो. आणि हा बॉल डोळ्यावरतीच लागलाय, कमी दुखापत जास्त नसावी.
ज्यावेळी बळुआ मकर संक्रांत ट्रॉफीमध्ये पद्माकर भोईर बेतवडे संघाचे त्यांना बॉल लागला होता. रवींद्र संत यांनाही लागला होता. नवीन बॅटर आलेत मैदानात प्रशांत. प्रशांत आलेत आणि माघारी परततील. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली आहे. प्रशांत शून्यावरती बाद. एक 50 धावा चेस करायचे आहेत. एक षटकार 2 चौकार तुम्हाला पाहायला मिळाले होते. एक बाईचा चौकार लेग बाईचा. प्रकाश डंका प्रकाश उर्फ डंका मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 14 धावा धापल करतेत. 50 धावा चेस करायचे आहेत. संदीपला आता मैदानात थांबावं लागेल कारण की अक्षय तळेडी थोडीशी दुखापतग्रस्त झालेत. रिटायर्ड हर्ट झालेले आहेत या मॅचमध्ये. पुढच्या दोन्ही टीम्स रेडी राहायचे. जशी मॅच संपेल टायगर 11 संघ तुम्हाला लगेच फिल्डिंग लावायची आहे. दहशत का दुसरा नाम राजा टायगर. आणि टायगर 11 पुढच्या मॅचमध्ये इन ॲक्शन मध्ये. हा वेगवान बॉल होता. उत्तर नाहीये. डॉट बॉलची ते समाप्ती. षटक क्रमांक पहिले इथे संपलंय. पहिल्या षटकात धावा आल्या 14. चेंडू शिल्लक आहेत 18. धावा करायचे 36. 18 चेंडू 36 धावा या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. दुसऱ्या ओव्हर मध्ये गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. संदीपने हा बॉल पाठवून दिलाय मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. राहुल ठाकूर यांचा इशारा येतोय षटकार. धावा झाल्यात 20. 17 चेंडू मध्ये आता 30 करायचे त्या मॅच मध्ये. टीम साई कृपा या टीमला. पंकजचा हा बॉल बेसबॉल हिट आहे आणि चेंडूला पाठवून दिलाय संदीप खाडेने सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. धावा झाल्या 26. 16 बॉल मध्ये आता 24 करायचे. मगाशी उल्लेख केला संदीप खाडे पहिल्या मॅचचा हिरो आहे. पहिल्या मॅच मध्ये त्याने 10 बॉल मध्ये 34 केल्या होत्या. 1 विकेट घेतली होती आणि याही मॅच मध्ये त्याने सुरुवात तशीच केली आहे. 2 विकेट घेतले आहेत आणि 2 षटकार सुद्धा ठोकलेत. 16 बॉल 24 या मॅच मध्ये आता करायचे. मॅच सोपी झाली आहे. 16 चेंडू 24. 26 झाले आहेत. 50चं टार्गेट. तिसरा येईल का आणि आलाय संदीप खाडेच्या बॅट मधनं सलग तिसरा षटकार. 3 षटकार आलेत आणि आता 15 बॉल मध्ये फक्त 18 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. साई कृपा आयोजन समितीच्या वतीने 500 रुपये. 1000 आहेत का संदीप? 1000 नाही. संदीपला लक्षात असतं ना सर्व. संदीप खाडेने सांगितलं आयोजन समितीच्या वतीने 1000 रुपये बळू. कोणत्याही फलंदाने 3 षटकार मारले ते या स्पर्धेत. आणि संदीपने लगेच सांगितलं अनिल चव्हाणला की आज रविवार आहे. 15 बॉल 18. 15 चेंडू 18 धावांची गरज.
मग अशी तर बाळू पाटील बोलले होते केशव खान ऑन द वे 12 वाजता बोलले होते. मग ते काय चालत येत आहेत. हाई चेंडू उंच गेलाय. झेल सुटलाय. कॅचेस विन द मॅचेस. 15 बॉल 18 कॅच सुटली. आता 14 बॉल 17 या मॅच मध्ये करायचे आहेत साई ग्रुपा टीमला. चौदा चेंडू 17 धावांची गरज. 1000 रुपयाचा मानकरी ठरलाय संदीप खाडे या मॅच मध्ये. 3 षटकार त्याने सलग ठोकलेत. हा उंच गेलाय आणि जाईल सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर सिक्सर सिक्सर. 39 धावा झाल्या आहेत. अजून एक बॉल शिल्लक आहे. 25 धावा दिल्या आहेत. 11 धावांची गरज. हाई चेंडू उंच गेलाय आणि एकाच ओव्हर मध्ये 31 धावा आल्या आहेत. आताच 40 प्लस मध्ये एका ओव्हर मध्ये 34 आपण पाहिले आणि आता इथे 31 पाहिले आहेत. 5 धावांची गरज आहे 12 बॉल मध्ये. प्रकाशची बॅट चेक करावी लागेल नंतर. नाही प्रकाशने 2 षटकार करून त्यांना प्रमोट संदीप खाडेने केलं ना की या बॅटिंगला आणि काहीतरी करून दाखवाच आणि दाखवलं. हा विश्वास पाहिजे तुमचा खेळाडूंवरती. फक्त एकाच ओव्हर मध्ये 31. 14 धावा अजूनही दिल्या होत्या आणि 31 धावा दिल्यात. पंकज थोडासा मागडा ठरलाय. थोडा नाही तर भरपूर. 45 झाले. बळू 12 बॉल 5. लगेच टायगर 11 फिल्डिंग लावायची. राजा काहीतरी टीम मिटिंग घेत आहेत बाळू. त्यांनाही माहिती ना सिद्धिविनायक सारखा बलाढ्य संघ या स्पर्धेत बाहेर गेला ते आपल्याला ही संधी लागेल. डॉट बॉल आलाय पहिला. 11 बॉल मध्ये 5 करायचे आहेत. 11 बॉल 5. एक धाव इथे मिळाली. संदीप बघा स्ट्राईक. मला वाटतं प्रकाशला कदाचित मॅच फिनिश करायला देत आहेत ते. 10 बॉल मध्ये 4 करायचे आहेत. हा त्यासाठी स्ट्राईक दिली का. ओके. या बॉलला षटकार आला तर 1000 मिळतील आयोजन समितीच्या वतीने आणि विनिंग शॉट साठी 500 रुपये. म्हणजे षटकार मारावा लागेल ना. विजय सोळसकर यांच्याकडे षटकार मारला तर 500. त्याच प्रयत्नासाठी स्ट्राईक रोटेट केली होती. मग हा डॉट आलाय. 9 बॉल 4. 9 चेंडू 4 धावांची गरज. बघा ना बाळू संदीप खाडेचा काय इशारा होता खेळाडू कक्षाला. 1000. 9 चेंडू 4 धावा करायचे आहेत. इनाने 3 बॉल डॉट आले तर अजून मजा येईल या मॅच मध्ये. फुलटॉस बॉल होता. अज्जू वेगाने धावतायत. 8 बॉल 3. कारण चेसिंग कंपल्सरी असताना बाळू त्यावेळी 1-1 रन्स महत्वाचे असते. 1-1 धावेने सामना गमावा लागतो. इथे मात्र झेलची शक्यता आहे. संदीप खाडेची खेळी समाप्त होईल. अजूनही मॅच संपली नाहीये कारण की कंपल्सरी चेसिंग आहे. 2 धावा अजून या मॅच मध्ये करायचे आहेत. 3 7 बॉल 3. आणि यासाठी खेळाडू कक्षामध्ये आवाज आलेला ना की 2 धावा धावून घ्या. सात बॉल मध्ये 20 धावांची खेळी इथे समाप्त झाली आहे. 7 बॉल मध्ये 3 अजूनही करायचे आहेत. क्रिकेट आहे मित्रांनो. हा बॉल डॉट आला. मॅच शेवटच्या ओव्हर मध्ये जाईल. विजयाचा चौकार आलाय आणि सामना जिंकलाय साई ग्रुप या संघाने. अभिनंदन. 1 षटक राखून बळू हा सामना जिंकलाय.
50 धावा चेस केलेत आणि सिद्धिविनायक संघ या स्पर्धेत बाहेर गेलाय. चला टायगर 11 संघ आपण लगेच फिल्डिंग लावा आणि वाल्मिक 11 संघ आपली सलामी जोडी लगेच पाठवा. बॉलिंग करताना 2 विकेट आणि 7 बॉल मध्ये 20 धावांची खेळी करणारा संदीप खाडे ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मात्र प्रकाशचंही कौतुक व्हायला हवं, त्यांनी 2 उत्तुंग षटकार या मॅच मध्ये मारलेले आहेत आणि 50 धावा 3च ओव्हर मध्ये चेस केलेले आहेत. त्यामुळे फिल्डिंग लगेच लावा टायगर 11 आणि वाल्मिक 11 आपले बॅट्समन लगेच पाठवा प्लीज. वेळ आपल्याकडे कमी आहे आणि त्यानंतर NDCC आणि न्यू युनायटेड सिद्धिविनायक बी मध्ये मॅच होईल. 800 गेले होते मात्र 1000 आलेत बघा. 200